जो शेवटच्या श्वासापर्यंत रयतेच्या सुखासाठी तलवार उचलून उभा राहिला, ज्याने संकटांच्या अंधारातही स्वराज्याचा दिवा विझू दिला नाही, तो सिंह म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाच्या प्रचंड साम्राज्याला अंगावर घेणारा, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी अखंड लढणारा हा योद्धा इतिहासात फक्त राजा म्हणून नाही, तर धैर्याचं जिवंत प्रतीक म्हणून अजरामर झाला. याच छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी रायगडावर झाला. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. त्यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. पण तो सोहळा पार पडण्याआधी नेमकं काय घडलं होतं? छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आहे. मंडळी, शंभूराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीच शंभूराजांच्या आई सईबाईंचं निधन झालं. त्यामुळे सईबाईंच्या निधनानंतर जिजाऊंनीच त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्या पालन पोषणाकडे लक्ष दिलं. त्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळत गेलं. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच समजलं होतं. संभाजी महाराज केवळ 9 वर्षांचे असताना शिवरायांनी त्यांना आग्रा दौरा दरम्यान सोबत नेलं होतं. परंतु आग्रा दौरा दरम्यान शिवरायांसोबत विश्वासघात झाला आणि शंभूराजांसह त्यांना बंधक बनवण्यात आलं. मात्र शिवरायांनी चालाकीने तिथून सुटका करून घेतली. शिवरायांची आग्र्यातील ऐतिहासिक सुटका झाल्यानंतर त्या बालवयात संभाजी महाराज एकटे आग्र्याहून संकटांचा सामना करत परतले होते. शिवराय शंभूराजांना लहान वयातच मोहिमांवर घेऊन जात असत, त्यामुळे त्यांना लढण्याचा अनुभव आला. वयाच्या 14व्या-15व्या वर्षी शंभूराजांना काव्य आणि लिखाणाची आवड लागली. याच काळात ते संस्कृत भाषेतील पंडित बनले. बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ आणि इतर भाषेतील 3 ग्रंथ संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच लिहिले होते. संभाजी महाराज वडिलांप्रमाणे शूर आणि हुशार होते. पण 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शिवाजी महाराजांच्या जाण्यानं मराठा साम्राज्य पोरका झाला होता. परिणामी इतिहासातला 1680 ते 1689 हा कालखंड मराठा साम्राज्यासाठी अत्यंत संघर्षाचा, पराक्रमाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा राहिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादीवर कोण बसणार असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. खरं तर शंभूराजे शिवरायांचे थोरले चिरंजीव होते, त्यामुळे हा मान त्यांचा होता. परंतु महाराजांच्या निधनावेळी संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर नजरकैदेत होते. याच परिस्थितीचा फायदा घेत रायगडावरील काही प्रभावशाली मंत्री आणि सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना बाजूला ठेवून अवघ्या 10 वर्षांच्या राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा कट रचला. कारण तेजस्वी आणि स्वाभिमानी संभाजी महाराज मंत्र्यांच्या नियंत्रणात राहणार नाहीत याची सर्वांनाच खात्री होती. तर राजाराम महाराज लहान असल्यानं त्यांच्या नावाखाली राज्यकारभार करणं आपल्याला सोपं जाईल असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यामुळे 21 एप्रिल 1680 रोजी रायगडावर राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आलं आणि त्याचवेळी संभाजी महाराजांना कायमचे दूर ठेवण्यासाठी पन्हाळ्याच्या किल्लेदारांना त्यांना कैद करण्याचे गुप्त आदेश पाठवण्यात आले. मात्र संभाजी महाराजांना या कारस्थानाची चाहूल लागताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पन्हाळ्याचा ताबा घेतला. मंत्र्यांच्या बाजूने असलेल्या किल्लेदारांचा बंदोबस्त केला आणि रायगडाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दरम्यान घरातलं राजकारण, मतभेद, अष्टप्रधान पडलेली फूट आणि अशा परिस्थितीत हंबीरराव मोहिते शंभूराजांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. खरं तर हंबीरराव हे सोयराबाईंचे सख्खे भाऊ होते. मात्र त्यांनी नात्यापेक्षा स्वराज्याच्या हिताला प्राधान्य दिलं. स्वराज्याच्या रक्षणासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी संभाजी महाराज हेच स्वराज्याचे वारसदार आहेत हे ओळखून ते आपल्या सैन्यासह संभाजी महाराजांना जाऊन मिळाले. संभाजी महाराज रायगडावर आले तेव्हा रायगडावरील सामान्य सैनिकांना आणि जुन्या निष्ठावंतांना त्यांच्या आगमनामुळे दिलासा मिळाला. येसाजी कंक यांसारख्या निष्ठावंतांनी गडाचे दरवाजे संभाजी महाराजांसाठी उघडले. 18 जून 1680 रोजी संभाजी महाराजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि सोयराबाई आणि कारस्थानी मंत्र्यांना अटकेत टाकलं. 20 जुलै 1680 रोजी संभाजी महाराजांचे औपचारिक मंचकारोहण झालं. या सोहळ्यामुळे ते स्वराज्याचे अधिकृत शासक बनले. परंतु विधिवत राज्याभिषेक होणं अजून बाकी होतं. या दरम्यानच्या काळात त्यांनी स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यास सुरुवात केली. रायगड पुन्हा स्वराज्याच्या खऱ्या वारसदाराच्या ताब्यात आला आणि मग तो सोनेरी दिवस उगवला.
16 जानेवारी 1681 रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य आणि विधीपूर्वक राज्याभिषेक पार पडला. विविध धार्मिक विधी, शांतिकर्मे, अभिषेक आणि सिंहासनारोहणाच्या माध्यमातून हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरला आणि हे मुघल सम्राट औरंगजेबासाठी थेट आव्हान होतं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे वर्णन बखरी आणि अणुपुराण या साधनात आहे. 14, 15 आणि 16 जानेवारी 1681 म्हणजेच रौद्रनाम संवत्सर भाग शूद्र 7 शके 1603 या दिवशी संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला. नवग्रहांची शांती आणि देवतांचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. विविध पवित्र नद्यांचे पाणी आणि औषधी वनस्पतींच्या सहाय्याने संभाजी महाराजांना मंगल स्नान घालण्यात आलं. मंत्रोच्चारांच्या गजरात आणि तोफांच्या सलामीमध्ये संभाजी महाराज सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. राज्याभिषेकाचा आनंद साजरा करण्यासाठी संभाजी महाराजांनी अनेक कैद्यांची मुक्तता केली आणि त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात सामावून घेतलं. या राज्याभिषेक सोहळ्यात कवी कलश यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ते संभाजी महाराजांचे परम मित्र आणि विद्वान ब्राह्मण होते. संभाजी महाराजांनी त्यांच्यासाठी छंदोगामात्य हे नवीन पद निर्माण केलं. कवी कलश हे वेदांचे आणि तंत्रशास्त्राचे जाणकार होते. त्यामुळे राज्याभिषेकाच्या अनेक विधींमध्ये त्यांचा तांत्रिक आणि धार्मिक सल्ला महत्त्वाचा ठरला आणि स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे छत्रपती बनले. राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तात्काळ आपली लष्करी आणि राजकीय पकड मजबूत करत स्वराज्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवली आणि अवघ्या काही दिवसात बुऱ्हाणपूर सारख्या मुघलांच्या संपन्न शहरात छापा टाकून स्वराज्याची आर्थिक ताकद वाढवली. कारस्थान, संघर्ष आणि विश्वासघाताच्या या अंधाऱ्या वातावरणातून वाट काढत संभाजी महाराज सिंहासनापर्यंत पोहोचले. पण त्यांच्यासाठी ते सिंहासन ऐश्वर्याचं नव्हतं तर जबाबदारीचं होतं. कारण रायगडावर बसलेला हा राजा आरामासाठी नाही तर संघर्षासाठी जन्मलेला होता आणि दिल्लीच्या तख्त्याला हादरवणाऱ्या औरंगजेबाच्या प्रचंड साम्राज्याशी भिडण्याची ताकद त्याच्या छातीत होती. स्वराज्य, स्वाभिमान आणि धर्मासाठी अखंड पेटलेला हा योद्धा कधीही झुकणारा नव्हता. संभाजी महाराज फक्त गादीवर बसले नाहीत तर त्यांनी इतिहासाच्या रणांगणावर उभं राहत तलवार हातात घेऊन मृत्यूला डोळ्यात डोळे घालून सांगितलं की स्वराज्य कधीही झुकणार नाही. ज्या स्वराज्यासाठी शिवरायांनी आयुष्य वेचलं त्या स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी महाराजांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज इतिहासात केवळ राजा म्हणून नव्हे तर बलिदानाचं, धैर्याचं आणि स्वाभिमानाचं अजरामर प्रतीक म्हणून सदैव जिवंत राहिले. अशा स्वाभिमानी पराक्रमी राजांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन. आणि संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.